नमस्कार. झिरो ओव्हर मध्ये मी विशाल पाटील आपल्या विशेष भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आमच्या याच संपादकीय कार्यक्रमामध्ये तुम्ही नियमितपणे सरिता कौशिक यांनाच पाहता. गेल्या 72 भागांमध्ये त्यांनीच जनहिताच्या विषयांना वाचा फोडली. मात्र काही वैयक्तिक कारणांमुळे सरिता कौशिक आज गैरहजर आहेत आणि त्यामुळे तुमच्या हक्काच्या प्राईम टाइमची जबाबदारी आज माझ्या खांद्यावर आलेली आहे. म्हणून आज आणि उद्या आपली भेट आता तुमच्या प्राईम टाइम मध्ये होईल. चला तर मग सुरू करूयात तुमच्या हक्काचा प्राईम टाइम झिरो ओव्हर चर्चा जनहिताची. तर आजच्या भागामध्ये 2 अत्यंत महत्त्वाच्या विषयांवरती आपण बोलणार आहोत. पहिला अर्थात मराठा आरक्षण आंदोलन आणि त्याला होणारा ओबीसी नेत्यांचा विरोध, आणि दुसरी बातमी म्हणजे महाराष्ट्रावरती ओढावलेल्या अस्मानी संकटाची. दोन्ही बातम्या पाहायच्या आहेतच. सुरुवात करूयात आरक्षणाच्या बातमीनं. मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटलांनी राज्यव्यापी एल्गार सुरू केलेला आहे. ठिकठिकाणी सभा आणि रॅली काढत जरांगेंनी मराठ्यांची एकी दाखवण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे राज्य सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी ओबीसी मधून आरक्षणाला कडाडून विरोध केलेला आहे आणि त्यामुळे राज्यामध्ये मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ असा वाद पेटलेला आपल्याला पाहायला मिळतोय. काल हिंगोलीच्या सभेमधून भुजबळांनी मनोज जरांगेंवरती निशाणा साधल्यानंतर आज छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या जरांगेंनी भुजबळांना मराठा ओबीसी वाद पेटवून जातीय दंगली घडवायच्या असल्याचा गंभीर आरोप केलेला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना भुजबळांनी जाळपोळ करणाऱ्यांना मनोज जरांगे पाठीशी घालत असल्याचं प्रत्युत्तर दिलेलं आहे. पहिल्यांदा ते बसले, काय म्हणाले, हे भुजबळ तुझा खुटाच उपटील. एक दगड छगन भुजबळने मारला. कधी एक टायर जाळला तुमच्या ह्या आंदोलनात? तेच जाळत आहेत, तेच दगड मारतायत. मी कुठे, आणि त्यांनी जे घरदार पेटवले, अख्खा बीड पेटवला. अरे जे पेटवतात त्यांना बोला ना बाबा. त्या नेत्याला, जुनाट नेत्याला जाणून बुजून तेढ निर्माण करायचा मराठा समाजानं शांततेत राहावं आपण आव्हान केलेलं आहे. यांची भूमिकाच तशी, तर जातीय तेढ निर्माण काही करून करायचा आणि ओबीसी आणि मराठ्यामध्ये वाद पेटवायचा हे स्वप्न आहे यांचं. सरकारने या जुनाट नेत्याला रोखलं पाहिजे, कारण हे याच्यामुळेच असले प्रकार व्हायला लागले. जातीय तेढ निर्माण व्हायला लागला, याला ताबडतोब रोखलं पाहिजे. आम्ही शांततेचं आवाहन करतो आणि बराड्यासारखं कुंकडं बोलतोय. पेटवलं कोणी? अख्खं बीड, लोकांची घरं, आमदारांची घरं, काय? आणि ते सांगतात की याच्यामुळे वातावरण बिघडेल आणि त्यांना भुजबळांना शांत. भुजबळांनी एक दगड मारला आतापर्यंत, एक टायर जाळलं आतापर्यंत. हां, आणि ज्यांनी जाळलं त्यांचे लोक पकडल्यानंतर हे महाशय म्हणतात त्यांना सोडा, आमच्या लोकांना पकडू नका, आमच्या लोकांवर गुन्हे दाखल करू नका, हे ते म्हणतात. आणि मला गुन्हेगार ठरवतात? मी अशांतता करतोय? मी फक्त जे आहे, जो अन्याय झाला त्याला तोंड फोडायचं काम करतो. तर मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी प्रक्षोभक विधान केलं. ओबीसी विरोधामध्ये कुणी बोलण्याची हिंमत केली तर त्यांचे हात पाय कापून ठेवण्याची ताकद तुमच्यामध्ये ठेवा, असं विधान त्यांनी कालच्या हिंगोलीच्या सभेमधून केलेलं होतं. त्यावरती आता मनोज जरांगेंनी देखील तायवाडेंना प्रति आव्हान दिलेलं आहे. पाहूयात काय म्हणतायत तायवाडे. या ओबीसीच्या विरोधात जर कोणी बोलण्याची ताकद केली तर त्याचे हातपाय त्याच ठिकाणी कापून ठेवण्याची ताकद तुमच्यामध्ये ठेवा. छगन भुजबळ त्याच्या काही कार्यकर्त्याला सांगायला लावतो की याच्या पाय तोडा, याचा असं करा. ओबीसी बांधवांच्या विरोधात बोललं तर पाय तोडू. ओबीसी बांधवांच्या विरोधात मी बोलतच नाही, तर ही अशी भाषा शिकवायला लागलं. सरकार झोपलंय का? यांच्या दहशतीखाली आलंय का सरकार? मी बी 1 तारखेच्या कार्यक्रमात तुम्ही जर याला नाही रोखलं तर आम्ही सुद्धा समाचार घेणार आहे. त्याला आम्ही हिशेब पूर्ण करू. या वयात ते दंगली भडकावण्याचं काम करायला, भाषा करायला, टंगडे तोडान, हात तोडान. ये बरं टंगडे तोडायला कलम ये तर ये काय करतात मग आल्यावर आता खातो ना मार. मी जातीसाठी टंगडे तोडून घ्यायला तयार ये. तर झिरो ओव्हर चर्चा जनहिताची यामध्येच आम्ही आजच्या भागामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न विचारलेला होता.
तो प्रश्न पाहण्यासाठी आपण थेटपणे जाणार आहोत आपल्या पोल सेंटरवरती. पोल सेंटरवरती आपण पाहणार आहोत आजचा महत्त्वाचा प्रश्न काय आहे, जो सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही देखील त्यावरती थेटपणे व्यक्त होऊ शकता. प्रश्नाकडे वळूयात. मराठा ओबीसी वातावरण भुजबळांनीच दूषित केलं. मनोज जरांगेंच्या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात का? या संदर्भामध्ये दोन पर्याय आपल्या समोर आहेत. एक म्हणजे होय किंवा नाही. हा आहे आपला आजचा महत्त्वाचा प्रश्न. तर ओबीसी आणि मराठा नेत्यांमध्ये शाब्दिक हल्ले, प्रतिहल्ले हे सातत्यानं होत आहेत आणि त्यातच आता आरक्षणावरून ओबीसींमध्येच दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. ओबीसी आरक्षणासाठी मैदानामध्ये उतरलेल्या छगन भुजबळांनाच आता काही ओबीसी नेते हे विरोध करू लागलेले आहेत आणि छगन भुजबळांनी आता घरी बसावं असा थेट सल्ला माजी खासदार आणि ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी दिलेला आहे. या भाषणाला कालच्या काहीच अर्थ नाही. ही भाषणं आहे ना, हे फक्त टाळ्या घेण्यासाठी, लोकांना खुश करण्यासाठी. समाजाला काही मिळणार नाही, ओबीसीना काही मिळणार नाही. आता बघा, बाराबुलदारासाठी मी मागतो तिथे बाराबुलदाराला वेगळं आरक्षण द्या असं बोलले का? नाही बोलले. मी म्हटलं माळी, तेली, आगरी, कोळी यांना वेगळं आरक्षण द्या, बोलले? नाही बोलले. कुठल्याच आरक्षणाची भाषा बोलले नाही, फक्त मराठाच्या विरोधात बोलले. आणि असे बोलले की नको बोलायला पाहिजे. आता त्यांना शांतपणे जर उर्वरित जीवन त्यांना जगायचं असेल, भुजबळ साहेबांना माझा सल्ला आहे की त्यांनी सामंजस्याने मराठा आणि ओबीसी वेगळं करू नये. ते मंत्री आहेत, त्यांनी शपथ घेतली आहे ना, कुठल्याही कुणाच्याबद्दल ममत्व भाव किंवा देश ठेवणार नाही. मग तुम्ही ओबीसी बद्दल ममत्व भाव आहे तुमचा आणि मराठ्याबद्दल वेगळा विचार करताय, हे नाही ना. तुम्ही शपथ घेतली आहे ना भुजबळ साहेब. तुम्ही मी काय सांगतो ते समजून घ्या ना. तुम्हाला तुमच्या मित्र, तुमचे कोणी असतील आजूबाजूचे तुमचे कार्यकर्ते, त्यांना पाठवा माझ्याकडे. मी समजून सांगतो त्यांना की सब कॅटेगरी काय आहे. त्याच्यात तुमचाही फायदा आहे ना भुजबळ साहेब. गोपीनाथ मुंडेंनी मिळवलं ना, 2% दिलं बंजारी समाजासाठी. तुम्ही काहीच केलं नाही भुजबळ साहेब. तुम्ही काहीच केलं नाही ना आपल्या माळी समाजासाठी. नाही तर सांगा माळी समाजासाठी तुम्ही काय केलंय. ओबीसी मराठा आरक्षणावरून सरकारमध्येच मंत्री विरुद्ध मंत्री असा सामना सुरू झाल्याचं चित्र संपूर्ण महाराष्ट्रानं बीडमधल्या जाळपोळीनंतर पाहिलं होतं आणि त्याच सामन्याचा दुसरा अंक आज पुन्हा पाहायला मिळाला. हिंगोलीमध्ये ओबीसी समाजाच्या महाएल्गार सभेमध्ये भुजबळांनी शिंदे समिती बरखास्त करण्याची मागणी केल्यावर पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी नाराजी व्यक्त केली. ज्या गोष्टी मुख्यमंत्र्यांजवळ बोलायच्या असतात त्या अशा प्रकारे भाषणांमधून बोलणं योग्य नसल्याचं सांगत शंभूराज देसाईंनी नाराजी व्यक्त केली आहे. जे मराठा समाजाला सारथीला मिळालं ते ओबीसी, महाज्योती या सगळ्यांना मिळालं पाहिजे. ही शिंदे समिती आपण जी निर्माण केली, सांगण्यात आलंय सुप्रीम कोर्टाकडून मराठा समाज मागास नाही. मग ही शिंदे समिती ताबडतोब रद्द करा, यांना काही अधिकार नाही. परत सांगतोय, भुजबळ साहेबांना काय म्हणायचे ते त्यांनी या तिघांच्या समोर मांडा, नाही तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडा. कदाचित आता मंत्रिमंडळाची बैठक आता मंगळवारी आमची दर आठवड्याला असते. जर समजा उद्या मंत्रिमंडळाची बैठक असेल तर भुजबळ साहेबांना आहे संधी, त्यांनी बोलावं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये. ते त्यांचं मत मांडतील, बाकीचे मंत्री त्यांचं मत मांडतील. राज्यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरती मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये संघर्ष पेटतोय. स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी धनंजय जाधव यांनी आज पुण्यामध्ये शासकीय विश्रामगृहामध्ये जाऊन छगन भुजबळ यांना सुनावलं. धनंजय जाधव यांनी त्यांची गाडी छगन भुजबळ यांच्या गाडी शेजारी लावली. तसंच गाडी फोडण्यासाठी अगदी काही वेळ लागणार नाही असा इशारा देखील दिला. हे सर्व सुरू असताना पोलिसांनी धनंजय जाधवला आतमध्ये कसं सोडलं असा संतप्त सवाल ओबीसी नेत्यांनी उपस्थित केलेला आहे. तर आम्ही विचारलेल्या याच प्रश्नावरती
तुम्ही नेमक्या काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या पाहण्यासाठी आपण थेटपणे जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरवरती. रोज चर्चा जनहिताची होत असते आणि त्यावरती तुमच्या प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाच्या असतात. आजचा प्रश्न आहे, मराठा ओबीसी वातावरण भुजबळांनीच दूषित केलं. मनोज जरांगेंच्या या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात का? त्याला पर्याय होते होय किंवा नाही. हे दोन महत्त्वाचे पर्याय आहेत आणि त्यानुसारच तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत येणं देखील तितकंच अपेक्षित आहे. तर राज्यामध्ये मराठा ओबीसी वातावरण नसून भुजबळ जरांगे असं झालेलं आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यापेक्षा एकमेकांवरती टीका केली जात असल्याचं शेख जब्बार म्हणतात. यावेळेला त्यांनी एक्सवरती आपली ही प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यानंतर पुढची प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत. त्यामध्ये आजची प्रतिक्रिया येते अमोल काते यांची. अमोल काते म्हणतात, जरांगे 2 शब्द बोलणार, भुजबळ 2 शब्द बोलणार, पण तेढ 2 समाजात वाढणार. निवडणुका जवळ येत आहेत म्हणून अदृश्य शक्ती आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढून राज्याचं वातावरण दूषित करतंय असं म्हणणं आहे अमोल काते यांचं. पुढची प्रतिक्रिया पाहूयात. पुढची प्रतिक्रिया येते भरती डिसले यांची. त्या म्हणतात, ओबीसी समाज मागास आहे आणि त्यांच्यासाठी पण कुणीतरी लढलं पाहिजे असं त्यांना वाटतंय. त्यानंतर पुढची आणखी प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत. ती म्हणजे यावेळेला भुजबळ बेजबाबदार वक्तव्य करून आपणच ओबीसींचे नेते आहोत असं दाखवण्याच्या प्रयत्नात जाती जातीमध्ये तेढ निर्माण करतायत. सोपान सपकाळ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. त्यानंतर फेसबुकवरती पुढची प्रतिक्रिया येते उमेश खेत्रे यांची. सुरुवात जरांगेंनी केली, हे पण तेवढंच सत्य असल्याचं उमेश खेत्रे म्हणतात. त्यानंतर पुढची प्रतिक्रिया येते आपल्याला इंस्टाग्रामवरती अनुप तायडे व्यक्त झालेले आहेत. अनुप तायडे व्यक्त होताना म्हणतात, असा काही नाही आहे. जरांगे पाटील मराठा समाजासाठी लढतायत तर भुजबळ ओबीसींसाठी लढा देत आहेत. तर एकंदरीतच या सर्व प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाच्या होत्या. महाराष्ट्रामधील मराठा समाजाच्या गाठीभेटी घेण्यासाठी मनोज जरांगे 1 डिसेंबरपासून पुन्हा एकदा राज्यभरामध्ये दौरे करणार आहेत. जालन्यामधून त्यांच्या या दौऱ्याला सुरुवात होणार आहे आणि या दौऱ्यामध्ये ते विदर्भ आणि खानदेशमधील काही गावांना देखील भेटी देतील. तर 5व्या टप्प्यामध्ये मनोज जरांगे हे कोकण दौरा देखील करणार आहेत. तर या संपूर्ण वादावर आणि दौऱ्याबाबत बोलण्यासाठी 0 आवरमध्ये आज खास उपस्थित आहेत स्वतःला मराठा आंदोलक म्हणणारे मनोज जरांगे. माझा गेस्ट सेंटरमध्ये आपण त्यांना आज आमंत्रित केलेलं आहे. मनोजजी, खूप खूप स्वागत आपलं 0 आवरमध्ये. पहिला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की एका बाजूला मराठा आणि ओबीसी ही आंदोलनं सुरू आहेत, अनेक सभा होताना दिसत आहेत, मात्र लायकी हा जो तुमचा शब्द होता किंवा लायकी या शब्दावरून जे रणकंदन सध्या माजलेलं पाहायला मिळत आहे, यावरती तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? नाही नाही, मला तसं बोलायचं नव्हतं, परंतु त्या शब्दाचा गैरअर्थ केला आणि ते दुसरीकडेच वळवलं. स्वतःच्याच अंगावर राजकीय स्वार्थासाठी काही जणांना त्या अंगावर घेतलं आणि विनाकारण त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला. मला तसं खरंच म्हणायचं नव्हतं. मी कधी जातीवाद करत नाही, परंतु आता कायला काय, आता ती सवय लागलेली असल्यामुळं कसलाही शब्द आला तरी तो राजकीय फायद्यासाठी राजकारणाकडे वळायचा असेल. आणि मला काय कोणी मागं घे म्हणलेलं नाही, काय नाही. मीच माझ्या मनानं ठरवलं की आपली जनता आहे, राज्यातला समाज आपला आहे, ही पोळ्या भासतील विनाकारण ह्या शब्दावरती. यांचं स्वप्न हे साकार करतील, मराठा समाजाच्या लेकराचं कल्याण होतं आहे, त्यासाठी आपण लढायचं. त्या शब्दाबाबत आपण मागं घेऊ. कारण मला प्रकाश आंबेडकर साहेबांचंही त्या दिवसाचं खूप आवडलं होतं की ते म्हणले होते की प्रकाश आंबेडकर साहेबाची बोलण्याची स्टाईलसुद्धा इतकी ही होती चांगली की किती नम्रपूर्वक की तुम्ही हा असा शब्द वापरू नका, आपण याच्यावर असं करा. ते खूप आवडलं कारण आम्हाला त्यांच्यातला स्पष्टपणा आवडतो, नम्रपणा आवडतो आणि ते अभ्यासकसुद्धा मोठे आहेत आणि स्पष्ट वक्ते आहेत. काय जे असेल ना ते कोणत्याही जाती धर्माचा असो ते मुलाजा ठेवत नाहीत, स्पष्टपणानं बोलतात, मत मांडतात. ते आपल्याला आवडलं आणि त्यांनी जो सल्ला दिला होता, खरं मी त्या सल्ल्यामुळं आज मला असं वाटलं की चला आपण या शब्द मागं घेऊ. काय मोठं मन दाखवायला काय हरकत नाही, कारण इथं काय हेकेकोरपणा नाही आहे, इथं काय आपली जिद्द कडीला न्यायची नाही आहे, त्यांच्यासारखं करायचं नाही. ते जुनाट नेता पांढरे केस घेऊन जे हिंडतोय त्याच्यासारखं मला काय मुजुरी करायची नाही आहे, जाती तेढ निर्माण करायचा नाही आहे. म्हणून मला तोडगा काढायचा मराठा आरक्षणाच्या बाबतचा. माझ्या गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आहे. म्हणून आपण दोन शब्द आपण ते जे आहेत ते मागे घेऊ आणि मी माझ्या मनानं मागे घेतलं आहे. पण त्याला जोड प्रकाश आंबेडकर साहेबांच्या सल्ल्याची सुद्धा आहे, ही मी नाकारणार नाही की मी एकतर कधी मागं घेत बी नाही किंवा
कोणाचा सल्लाही ऐकत नाही, परंतु मला इतका योग्य वाटलं त्यांचं ते प्रामाणिकपणा बोलण्याचा, इतका उंचीचा नेते आहेत ते प्रकाश आंबेडकर साहेब, आणि ते जर म्हणत असतील तर असं नको व्हायला, तर मला कुठंतरी ते हे वाटलं की नाही, आपण हा शब्द मागे घेतला पाहिजे. हे यांच्यासाठी घेत नाही मी, यांच्यासाठी घेतलेला नाही तो. याला काय बोंबलायचं बोंबलं नाही, कशाला बोंब बोलतंय, ते घटनेच्या पदावर बसलं तरी बोंब बोलतंय, दंगलीच्या भाषा करतंय. त्याचं काय ते माणूस म्हणून आता राहिलेलेच नाही आहेत, ते कोणकडं बराळणार त्यांच्यासाठी तर अजिबात नाही आहे. मला ते योग्य वाटलं की माझी जनता आहे, या राज्यातली जनता एकदम चांगली, मी या राज्यावर प्रेम करतो, या जनतेवरती प्रेम करतो, या समाजावरती, सगळ्या जाती धर्माच्या लोकांवरती प्रेम करतो. हे राजकीय स्वार्थासाठी जर आपल्या शब्दाचा विपर्यास करून याला जर स्वतःच्या अंगावर घेणार असले तर आपली समाज आणि आपली जाती धर्मातली जनता आपल्यासाठी प्रिय आहे. त्या जनतेसाठी आपण हा शब्द मागं घेऊ, आणि म्हणून फक्त जनतेसाठी घेतला आहे. आम्हाला आमच्यात वातावरण चांगलं ठेवायचं आहे, आमचं राज्य शांत ठेवायचं आहे, त्याला मात्र बिघडायचं आहे. बरोबर. मनोज जी, आपण सातत्यानं आरोप करताय की वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र तसाच थेट आरोप मनोज जरांगेंवरती देखील होतो की तेच जाळपोळीची भाषा करतायत, राज्यातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करताय. महाराष्ट्राच्या जनतेची आणि जनतेचीच आणि त्याच्याच हिताची चर्चा आज आपण 0 आवरच्या माध्यमातून करतोय. मला सांगा, तुम्ही हा शब्द मागं घेताय असं म्हणताय, मात्र एका बाजूला मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, यांच्यामध्ये सुरू असलेलं जे वितुष्ट आहे किंवा ज्या प्रकारचं रणकंदन माजलेलं आपल्याला पाहायला मिळतंय, कुणीतरी माघार घेणं आवश्यक असल्याचं नाही का तुम्हाला वाटत? एका बाजूला आरक्षण मिळण्याचे फायदे तोटे हा पुढचा भाग, मात्र महाराष्ट्रामधलं राजकारण अक्षरशः ढवळून निघालेलं आहे. सर्वसामान्य जनता देखील हाच विचार करते की कुणीतरी माघार घ्या आणि हे विषय आता संपवा. आपण तेच शहाणपणाचीच भूमिका घेतली ना. आपण जनता डोळ्यासमोर ठेवली, जनता प्रिय आहे आपल्याला. या जनतेत कायदा सुव्यवस्था नाही बिघडली पाहिजे, शांतता राज्यात राहिली पाहिजे, म्हणूनच आपण त्या शब्द मागं घेतला आपण आपला. आता त्यांना कळायला पाहिजे ना भाषा काय बोलायची. पेटू, महाराष्ट्र पेटू, आमकं करू, टांगड्या तोडू, पाया तोडू, हे काय भाषा काय कायद्यावर बसणाऱ्याची याची? कसलं बोललं पाहिजे? कायद्याच्या पदावर बसायचं आणि कोणीकडे बी बरळायचं आणि लोकांना पुरोगामित्वाच्या गप्पा मारायच्या. महापुरुषांच्या जाती काढल्या इतक्या खालच्या याच्यावरती गेले ते कालच्या सभेमध्ये. आमचा शब्द काय, तो शब्द जोडलाय कोणीकडं, तो चालवलाय कोणीकडं. काही लोकांनी विनाकारण याच्यात राजकीय फायद्यासाठी महापुरुषांच्या सुद्धा जाती काढल्यात. भीमा कोरेगावमध्ये दलित बांधवांना महारांनी अशी लढाई जिंकली, तसे तुम्ही जातीवाचक का बोलताय त्यांना? बौद्ध बांधव किंवा असं बोलले असते तर जमलं नसतं का? इतका पुरोगामी विचाराचा दलित बांधव बोलायचं, इतक्या पुरोगामी विचाराचा एवढं उंचीचा नेता बराळल्यासारखं कुंकडं बोलतो जातींवरती. हे यांचे विचार सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत. यांना किती प्रेम आहे दुसऱ्या जातींविषयी हे सगळ्यांना माहिती आहे. ते स्मारक मुंबईचं हुतात्मा स्मारकावरती सुद्धा दलित बांधवांनी मोर्चा काढला, त्यांनी मोर्चातलं जागा धुवून काढलेली, आणि स्वतःला तर हा पुरोगामी समजतो, स्वतःला तर महात्मा फुले यांचे विचार पुढे घेऊन चालले म्हणून सांगतोय. आणि इथं महापुरुषाच्याच काल जाती काढल्यात त्या कालच्या सभेमध्ये. काय माणूस आहे, काय राज्याला हा माणूस लागलाय. बरं मनोजजी, मात्र मी एक हक्काने सांगेल आज या व्यासपीठावरून की महाराष्ट्रातली जी जनता आहे ती मात्र पुरोगामी विचारांची आहे, यावरती आम्ही ठाम आहोत. पुढचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. ज्या वेळेला छगन भुजबळ थेटपणे प्रतिक्रिया देतात, ते म्हणतात आमचा ओबीसीला किंवा त्यांच्या आरक्षणाला विरोध नाहीये, मात्र जे जुने कुणबी होते, ज्यांच्या नोंदी होत्या, त्यांनाच फक्त आरक्षण देणं महत्त्वाचं आहे, सरसकट आरक्षणाला आपला विरोध असल्याचं म्हणणं. आणि त्यांचं म्हणणं की काही महत्त्वाची कागदपत्रं आपण सरकार समोर देखील सादर केलेली आहेत. अनेक ठिकाणी फक्त आता पेनानं नवीन नावं बदलून त्या ठिकाणी आरक्षणाचा विषय जो आहे किंवा कुणबी समाजाचा जो विषय आहे, मराठा आंदोलनाचा जो विषय आहे, तो पुढे रेटला जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. नाही, इतका जळकुट आणि इतका जळणारा माणूस आम्ही महाराष्ट्राने, या पुरोगामी महाराष्ट्राने कधीच बघितलेला नाही. इतके खटारगंगा याच्या पोटात, विषारी एकदम जाती जाती तेढ निर्माण करणे, असला माणूसच नाही बघितला. नोंदी शासकीय सापडल्या तरी देऊ नको म्हणतो. काय कायद्याच्या पदावर बसलाय? ही कलंक आहे ओबीसी बांधवांना सुद्धा. खरंच ना, हा कलंक माणूस आहे. ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद लावतो हा माणूस एकदम समाजात तेढ निर्माण करतोय. खरंच सांगतोय मी तुम्हाला, काय भाषा आहे ती, काय भाषा बोलतो, किती वय आहे, किती उंचीचा माणूस आहे. स्वतःला विसरून गेला हा माणूस की मी किती उंचीचा आहे, विसरून गेला. आणि आम्हाला शासकीय नोंदी आहेत ना, आमच्या शासकीय नोंदी आहेत, शासकीय. तुम्ही कसं काय आम्हाला घेत नाहीत? बघतो तर आम्ही सुद्धा कसं काय घेत नाहीत. बरं मनोजजी, काय बोलतोय आम्ही
कायदा सोडून डिसेंबर बोलायला पासून लागलो. तुम्ही थेटपणे आता पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करताना दिसणार आहात. विदर्भामध्ये देखील कुणबी समाजाची असलेली संख्या ही मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यानंतर कोकणाकडे देखील तुम्ही तुमचा मोर्चा वळवणार आहात, कारण सुरुवातीला जाऊन तुम्ही त्या ठिकाणी हात घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र जे तळ कोकण आहे किंवा कोकणात अगदी खालच्या स्तरापर्यंत म्हणजे तिथे असलेली जी सर्वसामान्य जनता आहे, कुणबी समाज आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा तुम्ही येत्या काळामध्ये प्रयत्न करणार आहात. कशा प्रकारचा दौरा असेल तुमचा येत्या काळातला? नाही, 1 डिसेंबर पासून मराठवाड्यापासून खानदेश, विदर्भ आणि पुन्हा मराठवाडा असा दौरा आम्ही समाजाला शांततेचं आव्हान करण्यासाठी करतोय. समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी. मराठा समाज आरक्षणात आहे, कुणबी आरक्षणात आहे. आमचा मराठा कुणबी भाऊही आमच्या सोबतच आहे. कारण यांना कळून चुकलं आता की यांनी जाणून बुजून जातीय तेढ निर्माण करायचा प्रयत्न केलाय. मग आरक्षण असणाराही मराठा आणि आरक्षण नसणाराही मराठा हे दोन्ही मात्र आपल्या जातीच्या लेकरासाठी, आपली जात वाचवण्यासाठी एकजूट करायला लागलेत आणि आम्ही करणार आहेत. ती 100% आमच्यामध्ये होणार आहेत, कारण ते आमच्या मदतीला येणं गरजेचं आहे, आम्ही त्यांच्या मदतीला जाणं गरजेचं आहे. आता वेळच अशी आहे की हे सगळेच जर एकत्र येऊन विनाकारण जातीय तेढ निर्माण करायचा प्रयत्न करणार असले तर आपल्याला शांततेचं आवाहन करून मराठा आणि ओबीसी ग्राउंड लेवलच्या सामान्यमध्ये कधीही वाद होणार नाहीत, शांतता राहील याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि तो प्रयत्न आम्ही करतोय दादा. हे प्रयत्नच करत नाहीत, कुंकडं बोलतात आणि एवढ्याला स्वतःला उंचीचे लोक मानतात. हे यांच्यावरती मी ABP माझावरती जाहीरपणाने सांगतो, यांच्यावरती आम्हाला बोलायचीच इच्छा नाही राहिली आता. कारण हे यांना महत्त्वच द्यायची गरज नाही, महत्त्वच द्यायची गरज नाही राहिली. कारण इतक्या उंचीचे लोक सरकारसुद्धा अडचणीत आणण्यासारख्या भाषा करायला लागले. ते सरकार यांचं ऐकतंयच कसं काय? यांचं ऐकतंच कसं काय? यांचं कसं काय ऐकतंय सरकार? जितक्या खालच्या थराला जाऊन जर माणूस एखादा बोलत असला घटनेच्या पदावर बसलेला, याचं ऐकतंय कसं काय सरकार? सरकार यांच्या दबावात कसं काय यायला लागलंय? आम्ही इथून पुढे आता खपून नाही घेणार, अजिबात नाही घेणार. याच्या दडपाने खाली यायलात काय तुम्ही? आणि आमच्या मराठा समाजावर अन्याय करायला लागलात. मराठासुद्धा आता करोडोच्या संख्येने एकत्र झाले. आम्ही बी शांत बसत नाही, कारण ते आमच्या हक्काचं आरक्षण आहे, त्या ओबीसीतूनच घेणार आम्ही. बरं, पण महाराष्ट्राचा जर आपण विचार करायला गेलो तर मला एक वाटतं मनोजजी की आतापर्यंत मराठा बांधव असतील किंवा ओबीसी बांधव असतील, त्यांची वीण इतकी घट्ट तयार झालेली होती की महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही वेगवेगळे आहोत असा विचार सुद्धा होत नव्हता. मात्र आज दोन समाज वेगवेगळ्या पद्धतीनं लढण्याचा प्रयत्न करतायत. बरं, समाजाचं जे नेतृत्व करताय, एका बाजूला मराठा समाजाचं नेतृत्व तुम्ही करताय, भुजबळ तिकडे ओबीसी समाजाचं नेतृत्व करताना दिसताय. आणि सरकारनं जी शिंदे समिती आणलेली होती, ज्या शिंदे समितीच्या माध्यमातून हा प्रश्न तडीस नेण्याचा प्रयत्न केलेला होता, ती समिती देखील बरखास्त करण्याची मागणी होते. एका बाजूला तुम्ही दंगल सभा म्हणताना दिसताय. मग सर्वसामान्य जनतेनं नेमकं काय करावं? सर्वसामान्य जनतेला तर सौहार्द हवा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि कुठल्याही प्रकारची तेढ नकोय मनोजजी. नाही होणार दादा, तेढ निर्माण होणार नाही. पण घटनेच्या पदावर बसलेला माणूस कधीच या समाजाला देऊ नका हा म्हणू शकत नाही, कायद्यानं म्हणू शकत नाही. कायद्यानं सुद्धा बोलतोय मी तुम्हाला, देऊ नका नाही म्हणू शकत. या राज्यातला प्रत्येक माणूस मागणी करू शकतो, परंतु समोरचा देऊ नका हे म्हणू शकत नाही. तुम्ही कशाच्या आधारावर देऊ नका म्हणणार? म्हणजे आणि ओबीसीचा नेता म्हणून घेताय स्वतःला. हे ओबीसीचे नेते नाहीत. यांचे जर ओबीसीचे नेते असते ना, धनगर बांधवांची भूमिका यांनी स्पष्ट केली असती. त्यांच्या मागणीला पाठिंबा आहे का नाही? हे स्वस्वार्थ आहे. मग जगणारा माणूस आहे स्वतःच्या स्वार्थासाठी. अडचण आली की सगळे पाहिजे, अडचण गेली की हात ढकलून देणार असा माणूस या. कारण त्यांच्याच ओबीसीच्या छोट्या छोट्या जातीला सुद्धा त्याचा फायदा मिळू देत नाही हा माणूस. स्वतः सगळं वरबडून खातोय. मराठ्यांचं खाल्लं सगळ्यांचं खातोय. याचे फळं त्याला भोगावं लागणार आहेत बघा तुम्ही. कारण समाजाचा तळतळाट लागणार. आम्ही तर शांततेचं आंदोलन करणार, करोडोने मराठा एकत्र येणार, पण आरक्षणच घेणार. आमच्याबद्दल कोणाला चिंता करायची गरजच नाही. कितीही विरोध करू द्या त्याला, कितीही करू द्या, सुट्टी नाही. बरं, सुट्टी नाही आपण म्हणताय. मनोजजी, थेट प्रश्न विचारतो, राज्याचे एक उपमुख्यमंत्री हे नेहमी तुमच्या टार्गेटवर असतात का आणि कशासाठी? नाही नाही, आता नाही. बघा, कोणी असो तो चुकला की आपण सोडतच नाही, अजिबात नाही. आणि आपल्याकडे एक प्रामाणिकपणा आहे, शहाणपण सुद्धा आहे. 2 पावलं मागं सुद्धा समाजासाठी यायचं. मी आता त्या शब्दात माघार घेतली महाराष्ट्रातल्या जनतेसाठी. इथं सुख नांदलं पाहिजे या राज्यात. मी माघार घेतली. कोणता समाजाचा संभ्रम आपल्यामुळं नाही गेला पाहिजे. एखाद्या शब्दामुळं ह्या राजकारणी लोकांनी संभ्रम निर्माण केलाय, परंतु आपल्यामुळं समाज नाराज नाही दिसला पाहिजे किंवा संभ्रम निर्माण नाही झाला पाहिजे. आपण तो शब्द आपला मागं घ्यायचा. जनतेसाठी काम करायला लागतं. आणि घटनावर पदावर बसलेले सुद्धा शहाणपणाची भूमिका घेत नाहीत आणि विनाकारण वेगळे स्टेटमेंट करतात. त्यामुळं इथं शांतता राहणार आहे. 100% आरक्षण आम्ही मिळवणार आहेत. यांनी किती विरोध केला तरी काहीही होणार नाही.
कारण आम्हाला शासकीय नोंदी आमच्या सापडल्यात, आम्हाला सरकारला आरक्षणच द्यावं लागणार आहे. आणि कोणत्याही पूर्वी विरोध ते चुकले होते म्हणून आम्ही केला होता. त्यांनी ज्यावेळेस त्या नक्कीच आपला मूळ मुद्दा मला लक्षात आलेला आहे. धन्यवाद दिवसापासून मनोज आजपर्यंत जरांगेजी, आम्ही थांबलेलो आपण वेळात वेळ काढून आमच्याबरोबर या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. महाराष्ट्रातल्या जनतेसमोर चर्चा जनहिताची घडवून आणण्यासाठी मदत केली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद मनोजजी आपले देखील. तर एकंदरीत आपण पाहिलं की मनोज जरांगेंची नेमकी भूमिका काय आहे ते आपण पाहिलं. मात्र आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती तुम्ही नेमका काय कौल दिलेला आहे आणि तो कौल पाहण्यासाठी आपण थेटपणे जाणार आहोत आपल्या पोल सेंटरला. तर पोल सेंटरवरती आपण जी नेमकी महत्त्वाची प्रतिक्रिया आहे ती देखील जाणून घेणार आहोत की महाराष्ट्रातल्या जनतेचं काय म्हणणं आहे. त्या पोल सेंटरवरती आपण पाहणार आहोत. यावेळेला यूट्यूबवरती पहिली प्रतिक्रिया येताना दिसते. मराठा ओबीसी वातावरण भुजबळांनी दूषित केलं. मनोज जरांगेंच्या वक्तव्याशी सहमत आहात का? एकूण मतं आज आपल्याला प्राप्त झालेली होती ती 15,000 पैकी होय म्हणणं आहे 71% जनतेचं आणि नाही म्हणणं आहे 29% जनतेचं. एकंदरीतच हा महत्त्वाचा प्रश्न आम्ही आपल्या समोर उपस्थित केलेला होता. मराठा ओबीसी वातावरण भुजबळांनीच दूषित केलं. मनोज जरांगेंच्या वक्तव्याशी सहमत आहात का? हाच प्रश्न आमच्या सोशल मीडियाच्या इंस्टाग्रामवरती आम्ही विचारलेला होता. एकूण 4,000 मतं आपल्याला प्राप्त झालेली आहेत. 72% नागरिकांचं म्हणणं आहे होय आणि नाही म्हणणं आहे 28% जनतेचं. त्यानंतर पुढची प्रतिक्रिया फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून. प्रश्न तोच आहे. एकूण मतं आपल्याला फेसबुकवरती प्राप्त झालेली होती 4,000, त्यापैकी 61% प्रतिक्रिया म्हणतायत होय आणि नाही म्हणणाऱ्यांचा आकडा मात्र फेसबुकवरती आहे 39%. त्यानंतर एक्स वरती उमटलेल्या प्रतिक्रिया देखील महत्त्वाच्या आहेत. यामध्ये साधारण 56% जे व्यक्त झालेले आहेत एक्सवरती त्यांचं म्हणणं आहे होय आणि नाही म्हणणं आहे 44% नागरिकांचं. तर एकंदरीतच पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जातीवरून महाभारत सुरू आहे. गावगाड्यातील 2 महत्त्वाचे घटक एकमेकांविरोधात दंड थोपटताना दिसतात. मनोज जरांगे पाटलांच्या भाषणामध्ये बोलण्यात काही शब्द चुकत असतील असं एक क्षण मानूयात, पण त्यांची आतापर्यंतची पार्श्वभूमी, अनुभव, सगळ्या गोष्टी बघता आपण त्यांना बेनिफिट ऑफ डाऊट देऊ शकतो. पण त्यांच्या प्रत्येक शब्दावरती टोकाची प्रतिक्रिया देण्याची गरज आहे का याचा विचार ओबीसी नेत्यांनीही करायला हवा. त्यातही आता छगन भुजबळ हे तर सीझन्ड राजकारणी आहेत. ते अनेक दशकं राज्याच्या मंत्रिपदावरती राहिलेले आहेत. राज्यामधील समाजातील वातावरण खराब होऊ नये या कामामध्ये त्यांची जबाबदारी जास्त मोठी आहे. मंत्रिपदाच्या शपथेमध्ये याच गोष्टीवरती भर असतो आणि भुजबळांनी तर 8-10 वेळा मंत्रिपदाची शपथ घेतली असेल आणि त्यातलंच कुणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन हे वाक्य त्यांना सतत आठवत असणार. असं असताना देखील त्यांच्याकडून संयम आणि सामंजस्याची अपेक्षा सामान्य जनता करत असेल तर ते वावगं ठरणार नाही. मुद्दा कोणताही असो, मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण राज्यामध्ये होत असेल तर ते राज्याच्या हिताचं नाहीये. वाटेत येणारी प्रत्येक लढाई लढण्यासाठी नसते, काही लढाया बायपास करण्यासाठी असतात. हे यातल्या काही नेत्यांच्या लक्षात आलं तरी देखील राज्यातील समाजातील तणाव निवळण्यास मदत होईल. तेवढी सद्बुद्धी सर्वांना मिळेल अशी देवाकडे आणि निर्मिकाकडे प्रार्थना आहे. आता बातमी आहे बळीराजावरती ओढावलेल्या अस्मानी संकटाची. आधी पावसानं पाठ फिरवली म्हणून खरीप पिकांची आधीच राख रांगोळी झाली, तर आता अवकाळी पावसानं रब्बी आणि दुबार पेरणी केलेल्या पिकांचा चिखल केलेला आहे. आधीच कोरड्या दुष्काळाचं संकट असताना आता अवकाळीनंही शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणलेलं आहे. खरं तर यंदा पावसानं पाठ फिरवल्यामुळे शेत शिवारामध्ये फक्त ढेकळच दिसू लागली आहेत. आग ओकणारा सूर्य आणि उन्हाच्या झळांमुळे मातीतून नुकतंच डोकं वर काढलेले इवले इवले कोंब करपून गेले आणि शेतात फक्त त्यांची राख उरली. या दुष्काळाच्या फेऱ्यातही अनेक शेतकऱ्यांनी ताटातला घास कमी करत, पोटाला चिमटा घेत, उसनमाऱ्या करत आणि कर्ज घेत काळ्या आईच्या पदरामध्ये बियाण्यांची ओटी भरली. तीही पिकं जोमानं डोलारू लागली होती. दिवसभर पोटच्या लेकरासारखी या पिकांची सेवा करून शेतकरी घरी गेले. आता या पिकांच्या उत्पन्नातून कर्ज फेडता येईल, पडकं घर बांधता येईल, मुलांच्या शाळांची फी भरता येईल आणि वयोवृद्ध आई बापाचं दवा पाणी बघता येईल अशी स्वप्न शेतकरी बघतच होता. आणि काही क्षणातच मध्यरात्री आभाळ कोपलं आणि त्यानं शेतकऱ्यांना जणू अवकाळीचा शापच दिला. पाऊस रात्रभर एखाद्या वैऱ्यासारखा कोसळला. छपरावरती पडणाऱ्या पावसाच्या आवाजानं शेतकरी कातावला.
शेतातल्या पिकांचं काय झालं असेल या काळजीमध्ये बुडून गेला. भल्या सकाळी उठून गाय जशी वासराकडे धावते तसा शेतकरी शिवाराकडे धावला. शेताच्या बांधावरती पाय ठेवला आणि रात्रभर पडलेल्या पावसाचं पाणी जणू शेतकऱ्यांच्या डोळ्यात साठलं आणि ते पापण्या ओलांडून वाहू लागलं. द्राक्ष, कांदा, मिरची, केळी तसंच तुरीसारख्या पिकांचा अक्षरशः चिखल झाला. अवकाळी पाऊस आला आणि शेतकऱ्यांच्या पदरामध्ये दुःखाची आणि वेदनेची पेरणी करून गेला. उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भातही अवकाळी पावसानं जनजीवन विस्कळीत केलं आणि शेतीचंही मोठं नुकसान केलेलं आहे. त्याचाच आढावा घेणारा हा आमचा स्पेशल रिपोर्ट पाहूया. ही दृश्य आहेत वाशिम जिल्ह्यातील. अवकाळी पावसामुळे रब्बीचं पीक धोक्यात आलंय. कापूस, तूर आणि फळबागांचं मोठं नुकसान झालंय. मनोरा आणि कारंजा तालुक्यात कपाशीचं पीक धोक्यात आलंय, तर भाजीपाल्याचाही चिखल झालाय. मान टाकलेली पिकं, शिवारात चिखल. हे शेत आहे यवतमाळच्या बाबुळगाव तालुक्यातील रुपेश कुंभार यांचं. त्यांनी 3.5 एकरात कपाशी आणि तुरीची लागवड केली होती. पण हातातोंडाशी आलेलं हे पीक अवकाळीच्या कचाट्यात सापडलं आणि मातीत गेलं. 3 एकर माझं शेत आहे, तर याच्यामुळं आम्हाला पीक काही असं काही भेटलेलं नाही. तर हे नुकसान खूप पावसामुळे होऊन राहिलं आहे. यंदा मराठवाड्यात नोव्हेंबरमध्येच दुष्काळाची दाहकता जाणवू लागली. त्यामुळे मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी नाशिकमधून पाणी सोडण्यात आलं आणि त्याच वेळी अवकाळीनेही हजेरी लावली. अवकाळीमुळे पाण्याचा प्रश्न काहीसा मिटला असला तरी पिकांचं मात्र मोठं नुकसान झालंय. परभणीत 65 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या अवकाळीच्या तडाख्यामुळे हातचं पीक वाया गेलंय. बीडमध्ये अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय. 107 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. 32 जनावरं दगावली आहेत, तर पीकही भुईसपाट झालंय. शासनाकडे एकच मागणी आहे की रात्री जे पाऊस पडला आहे, तब्बल 4 तास पाऊस पडला आहे, त्यामध्ये वारं पण इतक्या खूप प्रमाणामध्ये होतं की पूर्णपणे हातातोंडाशी जे आलेलं पीक आहे ते पूर्णपणे भुईसपाट झालेलं आहे. हिंगोलीत कापसाचं पांढरं सोनं अवकाळीमुळे काळवंडलंय. थंडीत अनेक जण हुरडा पार्टीचं आयोजन करतात, पण यंदा अवकाळीमुळे या हुरडा पार्टीवर परिणाम होणार आहे. कारण अवकाळीमुळे हुरडा शेतीचं मोठं नुकसान झालंय. पालघरलाही अवकाळी पावसाचा फटका बसलाय. आंब्याचा मोहर धोक्यात आलाय, तर गवताचंही मोठं नुकसान झालंय. 4.5 एकरामधलं टोटली भात म्हणजे तुम्हाला म्हणायला गेलं 2 एकर तर पूर्ण पावसात साचलेलं आहे आणि जे उरलेलं आहे ते तिकडे आहे, ते सुद्धा पावसाने भिजून वाया गेलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये जे आमचे नुकसान जे झालेलं आहे ते खूपच झालेलं आहे. जवळजवळ आमचं 3 ते 3.5 लाखाचं नुकसान झालेलं आहे. अवकाळीचे ढग दाटले, शिवाऱ्यातल्या सोन्याचा चिखल झाला आणि हे सगळं हताश झालेला बळीराजा बांधावरूनच पाहत राहिला. आधी दुष्काळाच्या झळा आणि आता अवकाळीची अवकळा. निसर्गाच्या लहरीपणामुळे संकटाच्या चिखलात खोलवर बुडालेल्या शेतकऱ्यांना सरकार प्रत्यक्ष मदतीचा हात कधी देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. राज्यभरामध्ये पिकांचं मोठं नुकसान आहे आणि त्यावरच होता आपला आजचा दुसरा प्रश्न. तो पाहण्यासाठी जाणार आहोत आपण आपल्या पोल सेंटरला. तर प्रश्नावरती एक नजर टाकूयात. आजचा प्रश्न आहे, गारपीट, अवकाळी सारख्या आपत्काळामध्ये राजकारण बाजूला ठेवायला हवं असं वाटतं का? आपल्याला उत्तर द्यायचं होतं होय किंवा नाही. तर याच प्रश्नावरती महाराष्ट्राचा कौल पाहायचा आहे. मात्र त्याआधीच राजकीय वक्तव्यांनाही सुरुवात झालेली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांना मदतीसह सरसकट कर्जमाफीची मागणी केली आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी तत्काळ पंचनामे सुरू करावेत असे आदेश त्यांनी दिले. तर अवकाळी पावसानं झालेल्या पिकांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पाहता राज्यामध्ये तातडीनं पंचनामे होतील ही अपेक्षा आहे. पंचनामे होतील तेव्हा होतील, राज्य सरकारची मदत मिळेल तेव्हा मिळेल. मात्र आज घडीला शेतकऱ्यांनी काय करावं, अवकाळी आणि गारपिटीनंतर उरलेल्या पिकांसाठी काय करावं, त्यासाठी आम्ही 0 अवरमध्ये शेती तज्ज्ञ डॉक्टर लालासाहेब तांबडे यांच्याकडून सल्ला घेतलाय. तो पाहूया.
उभी पिकं आहेत, विशेषतः तुरीचं पीक सध्या फुलामध्ये आहे आणि त्याचं नुकसान हे मोठ्या प्रमाणावर या पावसामुळे होऊ शकतं, फुलगळ होऊ शकते आणि ज्या ठिकाणी तुरीच्या शेंगा पक्व व्हायला लागल्या आहेत त्या ठिकाणी 13-045 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये फवारणी केली तर आपल्या शेंगा चांगल्या पोचलेल्या दिसतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, कांदा ज्या ठिकाणी पीक आहे त्या कांदा पिकावर रोग येण्याची शक्यता जास्त आहे. त्या ठिकाणी आपण साधारणतः अमिस्टार टॉप 20 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी केलं तर आपल्याला रोगाचं व्यवस्थापन करता येईल. तसंच 22 याचा जर आपण वापर केला 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून तरीसुद्धा आपल्याला कांद्यावर येणारा रोग हा टाळता येऊ शकतो. तसंच जे काही फळ पिकं आहेत, विशेषतः द्राक्ष असेल त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर रोग येण्याची शक्यता आहे, त्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे. पण हा पाऊस काही पिकाला फायदेशीर पण आहे. ज्वारीसाठी हा पाऊस फायदेशीर आहे, हरभऱ्यासाठी हा पाऊस फायदेशीर आहे आणि विशेषतः ऊसासाठी सुद्धा हा जो पाऊस आहे तो फायदेशीर आहे. शेतकरी बांधवांना हे सांगितलेला सल्ला आपण जर पाळला तर निश्चित आपल्याला उपयोग होईल. आजच्या पावसानंतर आणखी 2 दिवस पावसाची भीती आहे आणि त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला शेती तज्ज्ञांचे सल्ले उपयोगी ठरतील. जर तुमच्याकडे तूर, कापूस अशी काही पिकं असतील, शेती तज्ज्ञांच्या सल्ल्याचा विचार नक्की करा. हेच सल्ले ऐकू शकला नसाल तर ABP माझाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती 0 आवरचा हाच भाग तुम्ही देखील पाहू शकता. आता वेळ झालेली तुम्ही दिलेल्या निवडक प्रतिक्रिया पाहण्याची. त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरकडे. तर तुमच्या प्रतिक्रिया आपण आता थेटपणे पाहणार आहोत. यामध्ये आजचा प्रश्न होता, गारपीट, अवकाळी सारख्या आपत्काळामध्ये राजकारण बाजूला ठेवायला हवं असं वाटतं का? होय किंवा नाही हे 2 पर्याय आपल्यासाठी देण्यात आलेले होते. त्यातली आपण पहिली प्रतिक्रिया तुमची पाहणार आहोत, ज्यामध्ये यूट्यूबवरती व्यक्त होत आहेत चंद्रविलास पाटील. ते म्हणतात, कर्नाटकमध्ये शेतकरी बंधूंना लाईट मोफत आहे तर महाराष्ट्र सरकार का देऊ शकत नाही? सरकारनं निश्चितच यावरती विचार करण्याची वेळ आहे, कारण चर्चा जनहिताची सुरू आहे आणि जनहिताच्या चर्चेमध्ये प्रमोद माळी पुढे व्यक्त होत आहेत. जसे शेतकऱ्यांचे नुकसान होते त्याचप्रमाणे त्यात राबणारे शेतमजूर यांचंही नुकसान होतं आणि त्याकडेही सरकारनं लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर पुढची प्रतिक्रिया येते आपल्यापर्यंत. सुदर्शन थोरात व्यक्त होतात, शेतकरी अवघ्या जगाचा पोशिंदा आहे, तो जगाला पाहिजे पण हे राज्यकर्त्यांना कळेन असं झालेलं आहे. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. तर फेसबुकवरती वामनराव हंबर्डे म्हणतात, राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांकडे बघितलं असतं तर शेतकऱ्यांचे असे हाल झालेच नसते, तो इतका लाचार झालाच नसता. वामनराव यांच्यानंतर पुढची प्रतिक्रिया येते आपल्यापर्यंत फेसबुकवरती संतोष भोसले यांची. शेतकऱ्यांना अस्मानी आणि सुलतानी संकटाचा दरवर्षीच सामना करावा लागतो. सर्वच राजकीय पक्षांची बैठक घेऊन शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी जलद उपाययोजना कराव्यात. संतोष भोसलेंनी अतिशय महत्त्वाची प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यानंतर पुढची प्रतिक्रिया आपल्याजवळ येते फेसबुकवरून लक्ष्मण पाटील यांची. ताबडतोब पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. त्यानंतर इंस्टाग्रामवरती नागेश ढेपे म्हणतात, राजकीय नेत्यांना त्यांचेच प्रश्न सुटेना, दररोज शेतकऱ्यांना तारीख पे तारीख, जनतेचं त्यांना काहीही देणं घेणं नसल्याचं जनतेचं म्हणणं आहे. पुढची प्रतिक्रिया आहे इंस्टाग्रामवरून नितीन माळी यांची. हो, अगदी बरोबर आहे, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, त्याला संकटातून वाचवायचं असेल तर सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्र यावं. पुढे इंस्टाग्रामवरती व्यक्त होत आहेत गोकुळ सपकाळ. गोकुळ म्हणतायत, शेतकरी जगला तरच देश जगेल आणि सरकारनं तातडीनं नुकसानीचे पंचनामे करून मोबदला शेतकऱ्यांना द्यावा. ते एकंदरीत या महत्त्वाच्या प्रतिक्रिया आपण पाहतच होतो आणि महाराष्ट्राच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता वेळ झालेली आहे आजच्या प्रश्नावरचा पोल रिझल्ट पाहण्याची. तोच कौल पाहण्यासाठी थेटपणे आपण पोहोचलेलो आहोत पोल सेंटरमध्ये. गारपीट, अवकाळी सारख्या आपत्काळात राजकारण बाजूला ठेवायला हवं असं वाटतं का? यावरती आलेल्या एकूण प्रतिक्रियात यूट्यूबवरती 10,000 93% जनता आणि आपले व्ह्युअर्स म्हणतायत 93% होय, नाही म्हणतायत 7%. पुढे फेसबुकवरती एकूण मतं आपल्याला प्राप्त झालेली आहेत 2200 पैकी होय म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे 85%, नाही म्हणतायत 15%. त्यानंतर एकूण मतं आपल्याला इंस्टाग्रामवरती प्राप्त झालेली आहेत आज 3000. त्यापैकी होय म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे 96% इतकी आणि 4% म्हणणं आहे नाही. तर संकट कधी एकटी दुकटी येत नाहीत. यावर आपल्या शेतकऱ्याकडे पाहिलं की चटकन विश्वास बसतो. अल निनोचं वर्ष असेल असं सांगितलं गेलं. पावसाळ्याचे 4 महिने आशा निराशेनं भरलेले गेले.
दुष्काळाच्या फटक्यातून सावरायच्या आतच काही भागातील शेतकऱ्यांसमोर अवकाळीचं संकट उभं राहिलं. गेल्या 2 दिवसामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं चांदा ते बांदा शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं आहे. चंद्रपूर ते चांदवड, निफाड ते नंदुरबार, कुठे द्राक्ष, कांदा, तर कुठे मिरची, टोमॅटो, कुठे केळी, भात शेतीचं नुकसान झालेलं आहे. कुठे घराचं छप्पर उडालंय तर कुठे भिंत कोसळली. जात पात, धर्म, भाषा, भेद, पंथ, प्रदेश काहीही न बघता अवकाळीनं सगळ्या शेतकऱ्यांवरती अवकृपा केलेली आहे. अशा आपात काळामध्ये राजकारण बाजूला ठेवून आपले राजकारणी, आपले नेते मंडळी कामं करतील, शेतकऱ्याला आधार देतील, शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहतील. आपले सरकार वेळेत पंचनामे करून योग्य ती मदत वेळेत पोहोचवतील, एवढीच छोटीशी आशा करूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल रात्री निवडणूक प्रचारासाठी तेलंगणामध्ये पोहोचले. आज सकाळी त्यांनी तिरुपतीच्या व्यंकटेश्वरा मंदिरामध्ये दर्शन घेतलं. पारंपरिक वेशभूषेमध्ये पूजा अर्चाही केली. 140 कोटी भारतीयांच्या चांगल्या आरोग्यासाठी, भरभराटीसाठी प्रार्थना केली, असं त्यांनी एक्सवरती शेअर केलेलं आहे. आणि त्यानंतर दिवसभर ते निवडणूक प्रचारामध्ये बिझी होते. तेलंगणामध्ये 30 तारखेला मतदान आहे आणि तिथे BRS विरुद्ध काँग्रेस अशी मुख्य लढत आहे. भाजपचे विस्तारासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि तिकडे भाजपच्या एकेकाळच्या मित्रपक्षाचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे हे मथुरेतल्या श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरामध्ये दर्शनासाठी, पूजेसाठी पोहोचले. मथुरेमधील ठाकूर श्यामजी महाराज मंदिरामधील सुशोभीकरणाच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहिले. त्यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे तसंच खासदार प्रियंका चतुर्वेदी सुद्धा उपस्थित होत्या. त्याआधी दिल्ली ते मथुरा मार्गावरती स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलेलं होतं. हरियाणामध्ये जय हरियाणा, जय महाराष्ट्राच्या घोषणा सुद्धा ऐकायला मिळाल्या. आणि या बातमीसह 0 आवरमध्ये आज इथेच थांबणार आहोत. उद्या रात्री पुन्हा एकदा आपली भेट होणार आहे 7:56 पुन्हा एकदा भेटूयात. तोपर्यंत पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.